आज काहीतरी टीव्हीला आणि इकडे सगळीकडे चाललंय की महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली आणि सर्वे सुरू झालाय। त्याच्यामध्ये काही जण नोकरी करणाऱ्या महिलांची पण नाव आली। मागे तर असंच तपासणी करत असताना पुरुषांनी पण लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला। आता याला त्या पुरुषाला पुरुष म्हणावं का आणखीन काय म्हणावं, हे बरं नव्हे राव। आपण लाडक्या बहिणी करता आणलोय आणि तू कशाला तिथं मध्येच काहीतरी करतोय, आणि जर ऍक्शन घेतली तर पुन्हा मग कसं काय वाटेल, मग गारगार वाटेल। असं नाही, जी योजना ज्याच्याकरता आणलेली आहे त्या योजनेचा फायदा त्या घटकांनी घेतला पाहिजे। ह्याच्यात आम्ही जातपात बघितलेलं नाही। ज्याचा 2.5 लाखाच्या मध्ये उत्पन्न आहे ती माझी भगिनी तिथं पात्र ठरवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 65 वर्षापर्यंत तिला पात्र ठरवलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये खोटं नाही सांगत, माझ्या लाडक्या बहिणींनो जवळपास 45,000 कोटी रुपये वर्षाला ह्या योजनेच्या करता आम्हाला बजेटमध्ये तरतूद करावी लागते। किती? 45,000 कोटी। पण ह्या योजनेमुळे काही माझ्या लाडक्या बहिणींना कधी हातामध्ये पैसा येत नव्हता। आज काही का होईना तिला पण थोडंसं वाटायला लागलं की माझा पण काही अधिकार आहे, माझ्याकडे पण सरकार लक्ष देत आहे आणि मी या पैशाचा विनियोग काही जण आता परवा रक्षाबंधन झालं, काहींनी ते आलेल्या पैशाचा राख्या बनवण्याच्या करता जे काही साहित्य लागतं ते घेतलं आणि त्याच्यातनं राख्या बनवल्या आणि ते 2 महिन्याचे पैसे 3,000 रुपये खर्च केले आणि 15,000 रुपयाच्या राख्या विकल्या। म्हणजे असंही त्या ठिकाणी डोकं माझ्या लाडक्या बहिणी चालवत आहेत। अजून पण आम्ही त्याच्यामध्ये अजून काही आपल्याला लाडक्या बहिणींच्या करता अधिक ह्याच पैशातून त्यांना कसं मदत होईल अशा काही योजना आणण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। लाडकी बहीण योजनेचा तुमचा 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता कालपासून जमा झालेला आहे। तुमचे पैसे आलेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा। आले असतील तर आले, धन्यवाद म्हणून पुढे तुमचा जिल्हा देखील पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आलेले नसतील तर नाही म्हणून देखील पाठवा, पुढे तुमचा जिल्हाही लिहून पाठवा की कोणाकोणाचे पैसे जमा होत नाहीत ते मग समजेल। मग आता तुमचा हा 14वा हप्ता जमा झालेला आहे, तर तुम्ही आता 15व्या हप्त्याची म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची सध्याच्या चालू महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर मग हे पैसे नेमके कधीपर्यंत जमा होऊ शकतात। तर बघा, जसं की 14वा हप्ता लेट झालेला आहे, जर सप्टेंबरचा म्हणजेच तुमचा हा 15वा हप्ता देखील जर लेट झाला तर हा हप्ता तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात भेटू शकतो, किंवा जर लेट नाही झाला तर तुम्हाला शेवटच्या तारखेपर्यंत कधीही हे पैसे जे आहेत ते मग जमा होऊ शकतात। त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी पुढे चालूच राहणार आहे। पुढचे 5 वर्ष ही योजना चालू राहील असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्तानं सांगितलेलं होतं। त्यानुसार तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये हा लाभ जो आहे तुम्हाला भेटत राहणार आहे। याचा तुम्हाला आर्थिक फायदा देखील होत असेल। बऱ्याचशा लाडक्या बहिणींची ही देखील मागणी आहे की एक फिक्स तारीख करावी। बघा, आता जर आपण बघितलं एप्रिल महिन्यापासून हे हप्ते सलगपणे लेट होताना दिसत आहेत। एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला, मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटला आणि जूनचा हप्ता जो आहे तुम्हाला जुलैच्या पहिल्या आठवड्यात दिला गेला आणि जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने दिला। आणि ऑगस्टचा हप्ता आता तुम्हाला खूपच लेट झाला, तो तुम्हाला सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात भेटणं गरजेचं होतं। मात्र ऑगस्टचाही हप्ता लेट दिला आणि सप्टेंबरच्या या ठिकाणी जवळपास दुसऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे पैसे जमा झाले। त्याच्यामुळे एक तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना अशा पद्धतीने वाट पाहावी लागणार नाही। तर बघा, आता जवळजवळ या ठिकाणी 4 ते 5 हप्ते जे आहेत कुठल्याही वेळी जमा होत आहेत, म्हणजे त्याची कुठलीच तारीख फिक्स नाही। परंतु याच्या अगोदर पहिल्यापासून ज्यावेळेस ही योजना चालू झाली तेव्हा या ठिकाणी नवीन आपण जर बघितलं जवळपास 10 ते 9 हप्ते जे आहेत या ठिकाणी प्रत्येक महिना जो चालू आहे त्याच महिन्यामध्ये या ठिकाणी वाटप होताना दिसत होते। मात्र सध्या तर या ठिकाणी पूर्ण वेळापत्रक बदललं गेलेलं आहे लाडकी बहीण योजनेचं। त्या महिन्यामध्ये पैसे न जमा होता
कधीही पैसे जे आहेत पुढच्या महिन्यात जमा होत आहेत किंवा खूप लेट होतो आहे. त्याच्यामुळं लाडक्या बहिणींची जी कामं आहेत, जसे की शैक्षणिक कामं असतील, दवाखान्याची कामं असतील, घरातील इतर कामं असतील, ज्या गरजांसाठी लाडक्या बहिणींना हे पैसे भेटायला पाहिजेत ते वेळेवरती न भेटल्यामुळे बरीचशी कामं जे आहेत ते या ठिकाणी अडकून राहतात. त्याच्यामुळे एक तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्यामध्ये अशा पद्धतीने वाटही पाहावी लागणार नाही. जी पण कामे त्यांची असतील ती वेळेत मग पूर्ण होतील. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? एक तारीख सरकारने कुठली तरी फिक्स करायला पाहिजे का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, आता निधी जो आहे या ठिकाणी त्याची तरतूद ऑलरेडी केलेली आहे असं सांगण्यात येत आहे अर्थसंकल्पामध्ये. मात्र जी या ठिकाणी प्रोसेस आहे, मग हे पूर्ण पैसे जे का लेट होतात, जी प्रोसेस आहे बघा, जसं की निधी जो आहे दुसऱ्या विभागाचा असेल किंवा जो पण निधी आहे तो महिला आणि बालविकास विभागाकडे प्रत्येक महिन्याचा जो इन्स्टॉलमेंट आहे तो देण्यासाठी त्याचा GR काढावा लागतो. मंत्रिमंडळामध्ये प्रत्येक वेळेस या ठिकाणी त्या बैठकीमध्ये प्रत्येक महिन्याचा हप्ता देण्यासाठी त्याला मान्यता द्यावी लागते आणि त्याच्यानंतरच हे पैसे जे आहेत महिला आणि बालविकास विभागाकडे येतात. मग तिथून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होताना दिसतात. असा प्रत्येक GR जो आहे आता सध्या या प्रत्येक महिन्यामध्ये निघतोय. म्हणजे पूर्णपणे लाडकी बहीण योजना जी आहे महिला आणि बालविकास विभागाचं जे खातं आहे त्यांच्या खात्यामधून पैसे न येता डायरेक्टली इतर या ठिकाणावरनं पैसे वळवले जात आहेत. म्हणजे प्रत्येक निधी जो आहे मंजूर आहे लाडकी बहीणसाठीच आहे अर्थसंकल्पामध्ये जी या ठिकाणी तरतूद आहे, तर त्याची जी तरतूद आहे, परंतु तो जो पण या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये GR जो निघतोय त्याच्यामुळे या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा हप्ता जो आहे तो तुमचा लेट होताना दिसतोय. त्यासोबत दुसरी गोष्ट, अजून पहिली गोष्ट निधीचं झालं त्याच्यामुळे देखील लेट होतो आहे. दुसरी गोष्ट जी आहे या ठिकाणी ती म्हणजे पडताळणी. प्रत्येक महिन्यामध्ये पडताळणी जी आहे ती होते, कारण की सरकारचा या ठिकाणी खूप महत्त्वाचा असा प्रयत्न आहे की ही जी योजना आहे फक्त आणि फक्त गरीबातल्या गरीब आणि जी गरजू लाडकी बहीण आहे त्यांच्याचपर्यंत हा निधी जो आहे किंवा हा जो लाभ आहे तो पोहोचला पाहिजे असा सरकारचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळं प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी ही पडताळणी जी आहे ती मात्र होते. लाडकी बहीण जी आहे, ज्या खरोखर पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंतच हा निधी पोहोचवला जाईल असं सरकारने वारंवार सांगितलेलं आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनीही सांगितलेलं आहे की ही ऑनगोईंग प्रोसेस असणार आहे. म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये ही पडताळणी जी आहे ती केली जाणार आहे. त्याच्यामुळे देखील या ठिकाणी काही तांत्रिक बाबी तपासण्यासाठी या ठिकाणी प्रत्येक महिन्यामध्ये हा जो तुम्हाला लाभ दिला जातो तो उशिरा भेटत असावा, हे एक महत्त्वाचं कारण आहे. तर बघा, सध्या तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो जमा होताना दिसतो आहे. बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अजून देखील हे पैसे आलेले नाहीत. त्याचं महत्त्वाचं म्हणजे त्यांना जून महिन्यापासून जवळपास जून असेल आणि जुलै असेल आणि सध्या ऑगस्ट महिना असेल, असे तिन्ही महिने जे आहेत या ठिकाणी सध्या पैसे त्यांचे बंद झालेले आहेत. तुमचे ऑगस्ट असेल, जुलै असेल आणि जून असेल, ह्या तिन्ही महिन्याचे पैसे आलेत की नाही सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. किती जणांचे पैसे आलेले नाहीत तेही सांगा. कारण की बघा, 26 लाख लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे जून महिन्यापासून तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित करण्यात आलेला आहे. आणि त्या लाडक्या बहिणींचा सध्या डेटा जो आहे मागच्या महिन्यापासून प्रत्येक जिल्ह्याचे जे अधिकारी आहेत त्यांच्याकडं सूक्ष्म छाननी करण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे. म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. म्हणजेच घरी घरी जाऊन पडताळणी जी आहे ती केली जाणार आहे आणि त्याच्यानुसार त्यात मग लाडक्या बहिणी पात्र ठरतील की अपात्र ठरणार ते ठरवलं जाणार आहे. आणि जर या ठिकाणी पात्र लाडक्या बहिणी ठरल्या तर त्यांचे सर्व पैसे जे आहेत त्यांना मग या ठिकाणी भेटू शकतात. परंतु याच्यासाठी वेळ मात्र जातो आहे. त्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा जून महिन्यापासूनचा हप्ता पेंडिंग राहिलेला आहे. मग आता जून महिन्यापासून आता कुठल्या महिन्यामध्ये त्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील तेव्हापासून त्यांना पैसे भेटणार की मागचे सर्व त्यांचे तात्पुरते स्थगित केलेले हप्ते जे आहेत तेही भेटणार का, याबद्दल मात्र कुठेही स्पष्टपणे स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं नाही किंवा तसं अपडेट देण्यात आलेलं नाही. बघा, आता स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी कालच या ठिकाणी ट्विट जे आहे ते केलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं बघा, ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. मग याच्यामध्ये काही 26 लाखामधील लाडक्या बहिणी पात्र ठरल्यात का किंवा त्यांचा जो देखील लाभ या महिन्यामध्ये दिला जाणार का, त्याच्याबद्दल मात्र कुठेही माहिती त्यांनी दिलेली नाही. फक्त याच्यामध्येच त्यांनी म्हटलेलं आहे की फक्त सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात करण्यात येते. म्हणजे फक्त ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचा लाभ वाटप करण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे असं त्यांनी या ठिकाणी
सांगितलेलं आहे. मात्र जे 26 लाखाचा जो त्यांना डेटा भेटलेला होता, ज्या लाडक्या बहिणी काही या ठिकाणी पात्र झालेले आहेत किंवा त्यांचा लाभ जो आहे तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थगित आहे, त्याच्याबद्दल अजून अपडेट दिलेलं नाही. मग त्यांना या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचा असेल किंवा आता सप्टेंबर महिन्याचा सध्या जो लाभ आहे तो या ठिकाणी भेटणार का की नाही त्याबद्दल मात्र माहिती नाही. कारण की बघा, त्यांनी ट्विट करून या ठिकाणी सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजना जी आहे त्यामध्ये 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती तंत्रज्ञान विभागाने ही प्राथमिक माहिती जी आहे ती उपलब्ध करून दिलेली होती. तर सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थीची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणा छाननीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानुसार हे योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी शास्त्रीय स्तरावरती सुरू आहे. छाननीअर्थी या लाभार्थ्यांची अपात्रता आणि पात्रता स्पष्ट होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिलेली होती. म्हणजे याची पडताळणी जी आहे सध्या सुरूच आहे. तर मग या ठिकाणी जसे जशा लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यामधून देखील तर त्यांचा लाभ पुन्हा एकदा सुरू केला जाणार आहे. मग आता तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. सप्टेंबर महिन्याचा म्हणजेच तुमचा हा पुढचा 15वा हप्ता कधी येणार ते देखील सांगितलेलं आहे. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.